तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्म तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आजपासून शाळा सुरू म्हणजे धंद्याला सुरुवात झाली। तर बघू काय होतं काय नाही। आज 8:28 CNG जस्ट भरलंय 200 रुपयाचं। टार्गेट आहे 1600 रुपयाचं। साहजिक आहे, पाऊस बी पडतोय, वातावरण चांगलं आहे। आय होप 1600 रुपये लवकरात लवकर होईल, जेणेकरून पुढचं टार्गेट मारला मोकळा। मग आज डिपेंड राहील की 2 झाले तर पुढे 2 कंटिन्यू करू, नाही तर मग 1600 राहिले तर 1600 राहू दे, काय करणार। आणि झाली तर चांगली गोष्ट आहे, मला तर करायचं आहे 2, माझी मनापासून इच्छा आहे 2000 रोज करायचे। तर बघू काय होतं काय नाही। भेटूया पहिल्या ऑर्डरला। आय होप लवकरात लवकर पहिली ऑर्डर पडावी। आणि पाऊस पडतोय मला माहिती आहे, आता पडणार आहे। तर ओला उबेर आता चालू करणार आहे, बघू काय होतं दिघाना काय नाही। चला, आज लय जोरात पाऊस होणार आहे। चला, ऑर्डरचे पाऊस होणार आहे आणि पाऊस होणार आहे। चला, तर मित्रांनो, दोन्हीकडे पडदेला विचारतो जेवणचा टाइम झालाय। जेवण झाले जस्ट आत्ताच, वाजले 12:59, म्हणजे एकच वाजली, जस्ट 1 वाजलेत। वाजले का नाही, वाजले 1 मिनिट टेक आपलं 1 मिनिटाच्या वरच। तर आत्तापर्यंत किती झाले? आज पाऊस पडतो त्यामुळे व्यवसाय चांगला आहे। 850 रुपये चांगले, 4 ऑर्डरमध्ये चांगले मोठे ऑर्डर पडले सगळे। पहिली ऑर्डर ओलाची पडली, दुसरी मीटरने भेटली। पहिली मला वाटतं कुठंतरी कुठं गेलो मला आठवण आहे, दुसरं तिथनं कोरेगाव पार्कला कुठंतरी, तिथनं मग हडपसरला, आणि मग नंतर मग RTOवरनं इकडं आपले येतात बालाजीनगर साईडला। आता आपण बालाजीनगर साईडला आहोत। टोटल 4 ऑर्डर आहेत। 2 एक उबरची, ही लास्टवाली RTOवरनं आलो आपण, आणि 2 ओला आणि 1 मीटर, सगळे 200 मध्ये फुल मजा आली काम करा। आज असंच काम झालं पाहिजे। आणि पाऊस थोडं आता जरा थोडं थंडवलंय म्हणलं, आणि वेळ झालं तर जेवायचं म्हणलं जेवून घ्या। पण असं वाटतं नाही का, कंटिन्यू ऑर्डर वाजले पाहिजे, कंटिन्यू काम झालं पाहिजे असं वाटतं। पण जास्त काम केलेलं बी चांगलं नाही आहे, कारण का तर वेळेवर जेवण झालं पाहिजे, नाही तर माझं डोक्यात चालू होतं कशाला जेवायचं निघायचं, असं डायरेक्ट ऑर्डर मारत बसायचं। पण त्याने आपली तब्येत खराब होती, त्यामुळं म्हटलं ऑर्डर पडो नाही पडो काय हरकत नाही म्हणलं। 70 रुपयाची पडलेली, पण 200-300ची पडली असते तर लालच आला असता मला, पण बरं झालं नाही पडली, आणि ठीक आहे, काय हरकत नाही। 850 नॉट बॅड। तर बघूया जेवणानंतर किती वाजतात बघा, 1 वाजून 1 मिनिट। तर बघूया जेवणानंतर किती वाजतात किती नाही। जेवण जसं झाले आणि आता चालू करणार आहे। 850 रुपये आहेत। आय होप सकाळी जसे पडलेले 200 तसेच पडावे। पाऊस पडला की बहुत धिंगा आहे। शाळा सुरू झाल्यापासून पाऊस बी सुरू झाला आहे जोरदार। सकाळपासून काय पाऊस होता मस्तपैकी, सगळेजण मग कॅब आणि रिक्षा करायला लागलेत। त्यामुळं हाय सांगू तुम्हाला, पाऊस पडले का ऑर्डर पडवते नुसते असे, ह्याला हात लावू का त्याला हात लावा अशी एवढे ऑर्डर होते। ओलाला उबरला कमी झालेत ऑर्डर, उबरचं धंदा सगळं ठप झालंय। तर ओलाने खाल्ले ना, ओला रेट कमी देते, त्यात सर्च बी ॲड नव्हतं बरं का आज, पण मी सगळ्यांना मीटरने आणलं त्यामुळे परवडलं मला। मीटर बाबा, मीटरने येणं तर राहू दे, आणि ओला ऑर्डर एवढे देते त्याचा अर्थ ड्रायव्हर कमी पडतं ते, तर आपण का नाही। आणि सगळेजण आलेच, नसते आले तर नसते, मला फरक पडला नसता। किती वाढला? 200 वाला आहे, 200 वाला नसताना काय फरक पडला असता? 100 वाला तरी आला असता ना, 100च्या जागी 120 झाले असते, 10-20 रुपये वाढले असते ना आपले। स्वतःचं नुकसान का करून घ्यायचं? जे मीटरप्रमाणे तेच मागतो, जास्त मागत नाही आपण लोकांना। तर बघूया आता जेवणानंतर काय होते काय नाही। आय होप लवकर अजून 800-900 रुपये व्हावं, 8-8-16 750 रुपये अजून 750 करायचं, म्हणजे आपलं डेली टार्गेट होईल। आणि आपलं डेली टार्गेट झालं की पुढं बघू। तर बघू काय होते काय। जेवणानंतर आपल्याला 180नी काहीतरी ऑर्डर पडली, मीटरवर आणलं 209 रुपये झाले, म्हटलं दिवस पावला। त्यामुळं भाऊ मीटर वापरा, कारण कसं आहे, लोक सोसायटीच्या बाहेर लोकेशन टाकतात, सोसायटीच्या आतमध्ये त्यांचं विंग असते आतमध्ये, ते काही जणांचं विंग आतमध्ये येत नसतं, काही जणांचं येतं पण टाकत नाही मुद्दामून, कारण अर्धा 1 किलोमीटरचे पैसे वाचवण्यासाठी करत असं। आणि काही जण सोसायटीचं नाव दुसरंच टाकतात आणि दुसऱ्या सोसायटीला नेतात 2-2 किलोमीटर लांब, ते 2 किलोमीटरचे पैसे पण देणार, फुकट आहे काय? त्यामुळं भावांनो मीटर टाका, त्यांचंही नुकसान नाही तुमचंही नाही। तर आत्तापर्यंत टोटल 1070 झाल्यात, जी चांगली गोष्ट आहे। 1100 धरू, 30 रुपये होऊन कुठं 1100 रुपये झाल्यात, अजून 500 रुपये करायचे आणि वाजलेत 2:17। तर मला वाटतं 2000 तर होईल, 1600 तर नक्कीच होईल।
तर बघू काय होते काय नाही. आणि आता आपण आहोत मगरपट्टामध्ये. तर आय होप इथनं एखादी मोठी ऑर्डर पडेल. मोठी जर पडली ना भाऊ होऊ शकते, कारण इथनं जर 300-400ची ऑर्डर पडली कुठं तर लांब चिंचवड साईडला, तिकडनं डायरेक्ट घराकडे पडली तर होईल की का नाही होईल, काही बी होऊ शकतं. म्हणजे होऊ बी शकतं, नाही बी होऊ शकत. 1600 तर करायचेत आपल्याला. 1600 केल्याशिवाय तर घरी जायचं नाही. तर बघूया 1600 व्हायला किती वेळ लागतो तिथे नाही. अजून आपल्याला 530 रुपये करायचे. तर 530 रुपये करायला किती वेळ लागतो तिथे मला बघायचं आहे. वाजल्यात 2:18. आय होप लवकरात लवकर होऊ, जेणेकरून घरी जायला मोकळा. आणि लवकरात लवकर झालं तर जर एनर्जी असेल तर 2000च्या दिशेकडे वळू आपण. बघू काय होतं. मित्रांनो वाजल्यात किती ते सांगतो. पहिले 5:21 झाल्यात आणि आपण आत्ता जस्ट आपल्या एरियात आलो आहोत. तर जेवल्यानंतर आत्ता डायरेक्ट टेक घेतो, याचा अर्थ समजू शकता बॅक टू बॅक ऑर्डर होते. पण त्यातले बी निवडून घ्यायचे म्हणलं वेळ लागतो, त्यामुळं एवढा वेळ झाला. आणि टार्गेटचं कंप्लीट 1600 रुपये झाले, 1600 प्लसच झाले. पण 2पर्यंत काही पोचले नाही, कारण आत्ता 5:30 वाजल्यात आपल्या एरियात आहोत. आत्ता इथून पुढं जर अजून 300-400 करायचे म्हटल्यावर वेळ जाईल आणि संध्याकाळी मग लेट होईल जेवणाला, त्यामुळं नको परत तेच डायलॉग मारण्यात मजा नाही का. जेवणाला लोक 4 पैसे कमावण्यासाठी जायचं, तर आजारी पडायचं, 4 कमवायचे नाडं घालवायची, त्यात काय मजा नाही. हेच बोलून वैताग आले नवीन काहीतरी. तर ठीक काय हरकत नाही. 2000 झाले त्या फरक नाही. आपलं डेलीचं टार्गेट DID आणि मेंटेनन्स आणि CNG निघले तेच खूप झालं आपल्यासाठी. आज खरं सांगतो धंदा खूप चांगला होता. नेहमी रोज असा असेल तर बरं पडेल, पण आता पावसाळा सुरू आहे, साहजिक असंच ऑर्डर असणार आहे. आणि ओला पाऊस आहे, म्हणजे ऑर्डरचा पाऊस आहे. लय ऑर्डर का ओलाला, पण रेट कमी देते ते, त्यामुळे ऑर्डर जास्त देते. पण आपण काय करायचं, मीटरनीच न्यायचं आणि लोक येतात नाही आले तर नो म्हणायचं, तिथं थांबवायचं. दुसरा येतो त्याला बी जाऊन घेऊन द्यायचं नाही. तसं सांगितलं गेलं आहे आपल्याला. आणि त्याला बी मीटरनीच जा माहिती, घेऊन जायचं जा बाबा, पण मीटरनी घेऊन जा. तुझं बी नुकसान नको करू, माझं बी नुकसान नको करू. आणि आत्ता जे कस्टमर होते लास्टवाले आजचे ते होते पायसलमध्ये, पायसलला होतं, तिकडनं मीटरने घेऊन आले. ते स्वतःहून म्हणले मीटरने आहे ना, मला हो मीटरने. म्हणजे लोकांना हे कळायला लागले. आता का कळायला लागले, ते आपण वागायला लागले तसं, त्यामुळे नियमानुसार. तर नियमानुसार वागा. अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. जसं की मी काल का परवा एकाला नाही का स्टेशनपाशी होतं, तिथं सोडला नाही. म्हटला बाबा पुढं गेलं, कोणाला फोन लावलो काय माहिती, तो मला बोलायला नाही म्हटला बाबा जमत, सोडा मीटरने 30 देऊन राहू दे म्हटलं. आता नेक्स्ट कोण आला असेल त्याने असंच नेलं असेल तर ती त्याची चुकी आहे. आपण आपलं 100% देतो भाऊ, कारण आपण आपलं नुकसान का करून घ्यायचं नाही का. स्वतःचं नुकसान नाही करून घेत आपण कधी, आणि परवडत नाही. मीटरवर ठीक आहे, मीटरवर परवडतं. जिथं 70 रुपये चालतं तर तुम्ही 12 आणि 13 रुपये द्यायला लागले. आम्ही काही येडत का गाडी चालवायला. मीटरनेच जाणार आम्ही. ते अपडेट करत नाही, ती त्यांची चुकी. कस्टमरची कंप्लेंट हे असते की ते अपडेट का नाही करत. म्हटलं आम्ही सांगितलं बाबा, संघटनेने सांगितलं, पण ते अपडेट नाही करतात, आम्ही काय करणार. पण चाललं आहे अजून काम, त्याच्यावर होईल लवकरात लवकर. तर बघू ते पुढचा विषय पुढचं. पण आपण मीटर टाकायचं, आपण नियमात काम करायचं, कोणाला फसवायचं नाही. काय असेल ते मीटरप्रमाणे. सकाळी एक कस्टमर होतं, ते म्हणत होतं नाही का, तर तुम्ही मीटरने नेत आहे फसवेगिरी. आता फसवेगिरी मीटर पहिलं आलं आहे का ओला पहिलं आलं आहे सांगा म्हटलं. मीटर पहिल्यापासूनच या RTOच्या हिशोबाने म्हटलं. ओला उबेर नंतर आले, ते काही रेट सांगा म्हटलं. उद्या 2 किलोमीटरला 300 रुपये सांगत, देणार आहे का कोण? जाणारच नाही, नको म्हणतील. हात दाखवून गाडी बुक करून जातील लोक 40-50 रुपये. साहजिक आहे, काहीतरी विचार करून बोलायचं. आणि त्यांना हे बी माहीत नव्हतं बरं का की मीटर कसं किलोमीटर आहे. ते म्हणतील 250चा विषय होता, 250ची ऑर्डर होते. आणि ते म्हणत होते नाही तिकडे जाऊ सोडून 500 रुपये. कसं काय 500 होतील म्हटलं मॅडम, 70 रुपये किलोमीटर आहे. त्याचं 270 रुपये होतं आणि 272 रुपये काहीतरी झाले, 72-73 रुपये असे. मीटरनेच चाला. कस्टमरसुद्धा माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना बी विनंती आहे की तुम्ही मीटरनेच चला, जेणेकरून तुमचाही फायदा होईल, आमचा होईल. आणि आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे सर्च पे लागतो कधी तो तुम्हाला. मग कंपनी एक्स्ट्रा पैसे लावतो. जर मग तुमचं नुकसान आहे, हे कस्टमर लोकांचं सांगतो बरं का. तिथं मग कस्टमर लोकांचं नुकसान आहे, तर कस्टमर लोकांनी 12ही महिने मीटरनेच चला, जे की एकच रेट राहील 70 रुपये पर किलोमीटर. थोडंफार ट्रॅफिक असेल 10-20 रुपये वाढतील, हे बी डोक्यात ठेवा. 10 किलोमीटर असेल तर 170 रुपये, थोडंफार ट्रॅफिक असेल तर 180-190 होतील. 200च्या आसपास धरून चालायचं. तेवढं डायरेक्ट 200 बुक केलं गेलं तरी चालतं.
पण ओलाच्या हिशोबाने आणि उबरच्या हिशोबाने जाऊ नका, कारण तुमचं नुकसान होईल. बाकी तुमची इच्छा. तर आजचा टार्गेट आता 1600 झालेले, नो प्रॉब्लेम, चांगली गोष्ट आहे. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री.